महालक्ष्मी देवी आईचा उदो उदो. मित्रांनो, आज आहे 22 तारीख आणि उद्या आहे 23 एप्रिल. म्हणजे उद्या आहे हनुमान जयंती. आणि हनुमान जयंती निमित्त आपल्या पालघर जिल्ह्यातली खूप मोठी जत्रा जी डहाणू चारोटीला भरली जाते, आई महालक्ष्मीची जत्रा जिला आपण ओळखलं जातं, ती चालू होणार आहे. खूप भव्य ही जत्रा असते. गेल्या वर्षी पण आपण गेलो होतो तेव्हा आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला. भरपूर लोकांनी प्रश्न वगैरे विचारले होते. तर आज आपण त्याचसाठी जातो आहोत. आज आपण त्या जत्रेला जाणार, पूर्वतयारी बघायला. आणि आज मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे जत्रेबद्दल, की आपण कसं यायचंय, कुठून यायचंय, किती दिवस जत्रा असणार आहे. आपण जत्रा पण बघणार आहोत, पूर्वतयारी कशी कशी झालेली आहे. तर मग चला तर आपण जत्रेला जाऊया, ठिकाणी जाऊया. महालक्ष्मी आई देवीचं मंदिर पण बघूया, दर्शन पण घेऊ आणि मी तुम्हाला पूर्ण माहिती पण देतो. तर चला आता आपण चारोटी देवीच्या मंदिरात पोहोचलं की तिकडे भेटूया. Place where they told you what to chase, told you how to run the race, every move was on the page, but I didn't like their way, had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way, caught up in a daydream, I beat my mind up there almost daily, it's how I pass time, no opinions safely, it's how I understand what I want in this place, see, cause everybody wanna tell you bad things, what could go wrong, what fame brings, but success is a finicky thing, and if you ain't sure, no, it'll never be. तर जत्रेनिमित्त आम्हाला बरेच लोकांनी क्वेरीज पण केली होती की जो होतं मुंबई अहमदाबाद रस्त्यावरती जे काही हायवेचं काम चालू आहे त्याबद्दल. तर साधारणपणे विरार ते डहाणूच्या स्ट्रेचमध्ये आम्ही जेव्हा ट्रॅव्हल केलं तेव्हा बघण्यात आलं की ऑलमोस्ट 95% रस्त्या काम पूर्ण झालेलं आहे. फक्त काही ठिकाणी थोडे थोडे पॅचेसचं काम त्यांचं बाकी आहे. आणि चारोटी टोल नाका जो आहे त्याचे 2 किलोमीटर आधीपासून थोडं काम चालू आहे, जिथे 1 लेन बंद आहे. डहाणूच्या दिशेने जर आपण येणार असेल मुंबईवरनं तर साधारण फक्त या भागात थोडं ट्रॅफिक लागेल. आणि एका गोष्टीची जर आपण खबरदारी घ्या की जिकडे जिकडे सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे त्याचं स्टार्ट आणि एंडला फिनिशिंगचं काम नाही आहे, तिकडे खड्डे आहेत. तर जेव्हा रात्रीच्या वेळेस आपण गाडी वगैरे घेऊन याल किंवा 2 व्हीलर याल तर जरा तिकडे काळजीपूर्वक या, खड्डे दिसत नाही तर गाडी किंवा आपली 2 व्हीलर उडी जम्पिंग वगैरे होऊ शकते किंवा आपला बॅलन्स जाऊ शकतो. तर सांभाळून आपण प्रवास करा त्या भागाला. फायनली आता आम्ही पोहोचलो आपल्या आई महालक्ष्मीच्या गडाजवळ, म्हणजे मंदिराजवळ जी बेसमेंटला आहे. तर आता आपण इकडे येणार कसं, तर आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत, बाय ट्रेन, बाय बस आणि बाय रोडनी पण आपण येऊ शकतात. बाय रोड येणार असेल तर आपल्याला मुंबई अहमदाबाद हायवेवर नाही यायचे, जे डहाणूच्या आल्यानंतर चारोटीच्या पासून पुढे 2 किलोमीटरवर आहे. आपण प्रायव्हेट व्हेकलनी पण येऊ शकतात. जर बसने येणार असेल तर आपल्याला जवळचं स्टेशन आहे डहाणू, तिकडे आपण लोकलनी येऊ शकता. डहाणूला उतरला तिकडे बस सर्व्हिस अवेलेबल असते आणि खास जत्रेसाठी 15-15 मिनिटाला बस सर्व्हिस अवेलेबल असते आणि तिचं तिकीट काहीतरी साधारण 40 रुपये असते. तर मी तर पूर्ण तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही बसने या, नाहीतर मग मॅजिक आणि शेअरिंग टॅक्सी वगैरे पण रिक्षा पण अवेलेबल असते डहाणू स्टेशनवरनं. तर जर आपण बाय रोड येणार असाल आपल्या प्रायव्हेट गाडीनी, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरनी, तिकडे पार्किंगची सुविधा अवेलेबल आहे. पेड पार्किंग आहे. 2 व्हीलरचे 50 रुपये घेतात आणि आपल्या कार टेम्पो वगैरे असेल ते 100 रुपये. तर आता आपण जत्रेच्या ठिकाणी जी उद्यापासून चालू होणार आहे, तर पूर्वतयारी वगैरे खूप छान आणि एकदम तयारी ऑलमोस्ट पूर्ण होण्यात आलेली आहे. तर चला तर आपण जाऊया, जी बघूया जत्रा. आणि ही जत्रा हनुमान जयंतीला चालू होईल आणि पुढील 15 दिवस चालणार आहे, जी जवळजवळ अख्खा दिवस आणि अख्खी रात्र चालू असते. तर चला जाऊया आणि आईचं पण दर्शन घेऊ आणि जत्रेचं तयारी पण बघून घेऊ. Run away, I don't have to plan it, I can go, change my fate, you won't understand it. All alone, that's okay, people I can't stand them, they don't want me to change, keep me where I'm standing. And I don't wanna be where I am, and I want something more, take a chance. It could be possibly my last dance, my last dance. And I don't wanna let myself down, myself down. I don't wanna let myself down, myself down.
आता आपण आलोय देवळामध्ये आईचं दर्शन घ्यायला, पण बघू शकतो की भरपूर लाईन आहे. आज आदला दिवस आहे, जत्रेच्या आदल्या दिवशी पण आज एवढी भरपूर लाईन आहे. तर उद्या परवा किती लाईन असेल तर बघू आता आईच्या दर्शनाला किती वेळ लागतो. महालक्ष्मी देवी आईचा उदो उदो मित्रांनो खूप छान दर्शन झालेलं आहे. आज आदला दिवस आहे, जत्रा तर उद्यापासून आहे, कार्यक्रम मेन उद्यापासून आहे, पण आजच खूप भक्तांची गर्दी आहे आणि देवी आईचा शृंगार करण्यात आलेला आहे व मुखोटा पण लावण्यात आलेला आहे. मोबाईल आतमध्ये मंदिरात अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो, पण तुम्ही माझ्या मागेच बघू शकता खूप भक्तांची पण गर्दी आहे. आजपासून खूप रांग आहे. तर देवी आईजवळ आपण आशीर्वाद मागितलेला आणि तिच्याजवळ एकच प्रार्थना केली की आपल्या सर्व भक्तांची काळजी घे, सगळ्यांना चांगलं सुखशांती धनधान्याची भरभराट होते, चांगलं आरोग्य दे, सगळ्यांची दुःख कष्ट दूर कर आणि सगळ्यांना चांगली शक्ती दे तुझ्या दर्शनाला येण्यासाठी.
दर्शन तर आपलं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण आलो आहे जिकडे जत्रा भरते. बघितलं तर स्टॉल्स वगैरे पूर्ण रेडी आहेत आणि उलट आजपासूनच त्यांची विक्री वगैरे पण चालू झालेली आहे. भरपूर प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे आणि जत्रेच्या ठिकाणी पण खूप तयारी झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. उद्यापासून ते लोक सगळ्या भक्तांसाठी वगैरे एकदम म्हणजे मिरवणुकीचं काम होऊ शकते. खूप छान पद्धतीने आयोजन केलेलं आणि खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे. तर आता बरेचशा ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत, मोठे मोठे पाळणे वगैरे आहेत, बोटी वगैरे सगळं आहे. तर चला पुढे पण आपण जाऊन बघू अजून काय काय आहे. तर आपली महालक्ष्मीची जत्रा ही हनुमान जयंती म्हणजे 23 तारखेला चालू होणार आहे आणि ही पुढील 15 दिवस चालणार आहे. तर लवकरात लवकर आपण पण या जत्रेमध्ये या. तर आई महालक्ष्मीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आज तिचा शृंगार करण्यात आला आणि मुकुटा पण चढवण्यात आलेला आहे. खूप छानसं मनमोहक रूप होतं. त्यानंतर आपण जत्रेचं ठिकाण पण बघितलं जिकडे पूर्ण तयारी झालेली आहे. स्टॉल्स वगैरे सगळे रेडी आहेत. फास्टफूडचे सेंटर्स वगैरे ते पण सगळे चालू आहेत झालेले आहेत. आजपासून पब्लिकने इकडे रिस्पॉन्स यायला पण खूप छानसं चालू केलेलं आहे. तर ही जत्रा जी आहे ती डहाणूला आहे, चारोटी टोलनाक्यापासून 2 किलोमीटरवरती मुंबई अहमदाबाद हायवेवरती. तर आपण इकडे येताना बाय रोड पण येऊ शकतो, ट्रेननी पण येऊ शकतो. डहाणू स्टेशनपासून STची स्पेशल सर्व्हिस असते जत्रेसाठी खास, जी 15-15 मिनिटाला डहाणू स्टेशनवरून निघते आणि साधारण तिकीट 40 ते 45 रुपये आहे. तर ही जत्रा 23 एप्रिल म्हणजे हनुमान जयंतीला चालू होणार आणि पुढे 15 दिवस चालणार आहेत. तर लवकरात लवकर जत्रेला या, आईचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या आणि जत्रेचा आनंद लुटा. तर आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इकडेच एंड करतोय. आपला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक करा. आणि आपण जवळपासचे राहणार असेल, खासकर पालघर जिल्ह्याचे असेल तर लवकरात लवकर आपण या जत्रेमध्ये या, आईचं दर्शन वगैरे घ्या, आशीर्वाद वगैरे घ्या. आणि याल तर जरा प्लॅनिंग करूया, कारण की आपण फक्त पालघर जिल्ह्या महाराष्ट्राचे नाही तर गुजरातवरनं पण भरपूर भक्त येतात. तर खूप गर्दी असते आणि येताना आपण खासकर काळजी घ्या, कारण की रस्त्यावरती काम चालू आहे, खूप ठिकाणी खड्डे वगैरे आहेत. तर सावकाश गाडी चालवा, सुरक्षिततेने या, आपण पण सुरक्षित राहा आणि आपल्या परिवाराला पण सुरक्षित ठेवा. आणि लवकरात लवकर इकडे या. तर आपल्याला ब्लॉग काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर आपण पुन्हा एकदा बोलू महालक्ष्मी आईचा उदो उदो.
तर आपण पालघर जिल्ह्याचे रहिवासी असेल तर खास करून आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की आमच्या चॅनलवरती आम्ही पालघरवरती भरपूर व्हिडिओज टाकले, जेणेकरून आपल्या पालघरमध्ये जे टुरिस्ट स्पॉट्स वगैरे आहेत, काय काय ॲक्टिव्हिटीज त्याचे आम्ही तुमच्यापर्यंत ब्लॉग्स पोहोचवतो, तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन भेटत नाही. आणि ते ब्लॉग्स नक्की तुम्ही आपल्या मित्र सहकार्यामध्ये सगळ्यांमध्ये शेअर करा आणि भरपूर चॅनलला आम्हाला सपोर्ट करा. तर भेटूयात आपण एका नवीन ब्लॉग्स. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.